नमस्कार. आजच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपले स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. लष्कर-ए-तोयबाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हेडलीचा गौप्यस्फोट. जनतेच्या तक्रारीचं निवारण 60 दिवसांच्या मुदतीत करण्याची पंतप्रधानांची राज्यांना सूचना. धुळवडीच्या निमित्ताने आज देशभरात रंगोत्सवाचा जल्लोष. आणि विश्वचषक टी20 क्रिकेट स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात भारताचा बांगलादेशावर चित्तथरारक विजय. नमस्कार. बातम्या विस्ताराने. लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता असा गौप्यस्फोट 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ला प्रकरणातला माफीचा साक्षीदार डेव्हिड कोलमन हेडली याने आज केला आहे. मुंबईतल्या सत्र न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरू असलेल्या उलट तपासणीत हेडलीने हा गौप्यस्फोट केला. या हल्ल्यातला प्रमुख सूत्रधार असलेल्या अबू जुंदालचे वकील अब्दुल वहाब खान हेडलीची उलट तपासणी घेत आहेत. या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी अधिक माहिती दिली. मुंबईच्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यातील माफीचा साक्षीदार डेव्हिड हेडलीने आज 4 बाबीवरती खुलासा केला. पहिला खुलासा केला की 26/11च्या दहशतवादी हल्ल्याकरता ISIने लष्कर-ए-तोयबा आणि मला देखील पैसा पुरवला होता ही कबुली त्याने दिली. दुसरी त्याने कबुली दिली की शिवसेनेचे प्रमुख संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा प्रयत्न लष्कर-ए-तोयबाच्या अतिरेक्यांनी केला होता आणि त्या प्रयत्नामध्ये एका अतिरेक्याला पकडण्यात आलं होतं. अर्थात त्या अतिरेक्याकडून तो पोलिसांच्या कैदेतून पळाला. अर्थात डेव्हिड हेडलीने ही बाब देखील कबूल केली की त्याला याची प्रत्यक्ष माहिती नाही, परंतु त्याने लष्कर-ए-तोयबाच्या इतर त्याच्या साथीदारांकडून ऐकलं होतं. डेव्हिड हेडलीची उलट तपासणी अपूर्ण आहे, ती उद्या होईल आणि गरज भासल्यास फेर तपासणी सरकारतर्फे मी करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल राज्यांच्या मुख्य सचिवांशी त्यांच्या राज्यातल्या समस्या आणि त्यावरील उपाययोजना जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण योजनांचं परीक्षण केलं. जनतेच्या तक्रारींचं निवारण 60 दिवसात करण्यात यावं अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. डिजिटल इंडियाच्या अंतर्गत मिशन मोड या योजनेसंबंधी पंतप्रधानांनी माहिती घेतली. भूमी अभिलेख संदर्भात डिजिटलायझेशनचीही माहिती त्यांनी घेतली. तसंच यावर सर्व जमीन नोंदी आधार कार्डाशी जोडण्यात याव्यात अशी सूचना पंतप्रधानांनी यावेळी केली. ग्रामीण भागात सर्वांसाठी घर या योजनेअंतर्गत 2,95,00,000 घरं बांधण्याच्या प्रस्तावाला काल केंद्रीय मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत येत्या 3 वर्षात 1 कोटी पक्की घरं बांधण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्त्यात 6% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने देण्यात येणार असून त्यामुळे सरकारी तिजोरीवर वार्षिक सुमारे 14,725 कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीत 17 वर्षाखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेसाठी 6 सामना स्थळांना मंजुरी देण्यात आली. पुढील आर्थिक वर्षात खत उत्पादन कंपन्यांना एकूण 21,274 कोटी रुपयांचं पोषण मूल्याधारित अनुदान देण्याचा प्रस्तावही या बैठकीत संमत करण्यात आला. पुण्यात फर्ग्युसन कॉलेज परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तसंच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि BJYMच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्ष प्रकरणात पोलिसांनी 200हून अधिक अज्ञात व्यक्तींविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की झाली होती. काल रात्री उशिरा भारतीय दंड संहितेच्या कलमानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. परस्परांमध्ये बंधुत्वाची भावना निर्माण करणारा रंगोत्सव आज देशभरात साजरा होत आहे. राज्यात ठिकठिकाणी धुळवडीचा उत्साह असला तरी अनेक भागात दुष्काळाचं सावट या सणावर आहे. त्यामुळे पाण्याचा वापर टाळून फक्त रंगांचा वापर करण्याकडे सगळ्यांचा कल दिसून येत आहे.
देशवासियों को इस होली के पर्व पर मैं हार्दिक शुभकामनाएं देता हूं और मैं ईश्वर से यही प्रार्थना करता हूं कि हर भारतवासी के अंदर वह योग्यता, क्षमता, प्रतिभा पैदा करे ताकि भारत को एक सशक्त, स्वाभिमानी और स्वावलंबी भारत बनाने में देश का हर नागरिक योगदान कर सके। ज्येष्ठ नागरिक असो, छोटे असो, मोठे असो, 5 वर्षापासून तर 90 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक सुद्धा या ठिकाणी येतात आणि एक वेदाने एक मेळाने ऑपरेशन माझं स्वतःच बायपास झालेले पण 5 वर्ष बिन पाण्याची होळी या ठिकाणी खेळल्या जाते। होलीचा रंगारंग कार्यक्रम इतकी मस्त आहे की सगळा दुश्मनी विसरून आणि एकदम चांगले एकदम भेटतात, एक दुसऱ्याला गळे मिळतात आणि एन्जॉय करतात सगळं आणि खूप आनंद वाटतो। होली का उत्सव सबको मुबारक। हिंदुस्तान के सब लोग हिल मिल के रहे और दुनिया की दिखा दे कि हिंदुस्तान भी एक बहुत बड़ा देश है। कौन किसने हमारा दिल दुभाया ये कभी मत सोचना, ये कभी मत सोचना कि किसने हमारा दिल दुभाया। सबको माफ कर देना होली प्रगटाने से पहले, और ये फिर मौका मिले न मिले, फिर मौका ये मिले न मिले, दिल को साफ कर लेना होली का रंग लगाने से पहले। अनेक चित्रपटांमधल्या गाण्यांमधूनही या सणाचा जल्लोष दिसून येतो। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, उपराष्ट्रपती डॉक्टर हामिद अन्सारी तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। तमोगुणाचं प्रतिमात्मक दहन, मात्र वाईटांवर चांगल्या गुणांचा विजय म्हणजे होळी। काल हा सण संपूर्ण राज्यभर मोठ्या उत्साहात साजरा झाला। राज्यभर दुष्काळी परिस्थिती असल्यानं पाणी बचतीचा संदेश देत ठाण्यातल्या जिद्द शाळेतल्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण स्नेही होळी खेळण्यातला आनंद लुटला। विठाई प्रतिष्ठाननं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। होळीनिमित्त कोकणात ज्या पद्धतीनं पालखी नाचवली जाते त्याच पद्धतीनं जिद्द शाळेच्या विद्यार्थ्यांनी पालखी नाचवण्यातला आनंद लुटला। विद्यार्थ्यांच्या या आनंदामध्ये मराठी कलाकारही सहभागी झाले होते। बुलडाणा जिल्ह्यात देऊळगाव साकर्शा इथं राज्यस्तरीय बंजारा होळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यभरातील बंजारा समाज बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये गीत आणि नृत्य सादर केले। बंजारा समाज बांधव आणि परिसरातील नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रत्नागिरी जिल्ह्यात 2 दिवसांपासून शिमगोत्सवाला सुरुवात झाली। प्रत्येक गावातल्या ग्रामदेवतेच्या पालख्यांचं पूजन ढोल ताशांच्या गजरामध्ये घरोघरी होत आहे। शिमगोत्सवानिमित्त बाजारपेठाही सजल्या असून विविध कार्यक्रमांचं आयोजनही या निमित्तानं केलं जात आहे। 26 मार्चपर्यंत ही धामधूम सुरू राहणार आहे। सातपुडा पर्वत रांगेतील नंदुरबार जिल्ह्यातही दुर्गम भागातल्या आदिवासी कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात आलेल्या वाडी इथं यंदाही सामूहिक होळी साजरी झाली। 5 दिवस चालणाऱ्या या होलिकोत्सवादरम्यान हजारोंच्या संख्येनं उपस्थित आदिवासी बांधवांनी ढोल, डप, पावा, बिरी, झांज या वाद्यवृंदांच्या लयबद्ध गजरामध्ये पारंपरिक आदिवासी नृत्याचा मनमुराद आनंद घेतला। वाशिम इथल्या संकल्प फाउंडेशननं होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केला। मोक्षधाम स्मशानभूमीमध्ये होळी पेटवून त्यामध्ये गुटखा, तंबाखू, सिगारेट यासह प्लास्टिक पिशव्यांचं दहन केलं। बुलडाणा जिल्ह्यातही 5 दिवसीय सैलानी बाबा यात्रा महोत्सवाची सुरुवात नारळाच्या होळीनं झाली।
हाजी अब्दुल रेहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवल्यानंतर मनोकामना पूर्ण होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। शेवटच्या दिवशी संदल काढून या यात्रेचा समारोप होतो। दरम्यान राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जनतेला होळी सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत। मराठवाड्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने पाण्याचा जपून वापर करण्याच्या शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन नांदेड इथल्या सांस्कृतिक सभेच्या वतीने शृंगार होलिका हा कार्यक्रम घेण्यात आला। होळीचं शुद्ध रूप म्हणजे शिशिर ऋतू आणि पळसाची फुलं या फुलांच्या सजावटीने रसिकांच्या सहभागात मराठीतल्या नामवंत कवींच्या शृंगार रसात भिजलेल्या रचना डॉक्टर नंदकुमार मुलमुले आणि ज्येष्ठ रंगकर्मी लक्ष्मीकांत तांबोळी यांनी सादर केल्या। 15 दिवसाच्या 15 तिथी सांग्र पंडिता आस्तुरीपाशी भरतार गेलता दिवस कोणता होता। नीट नीट की ठाक ठिकीची सुबग साजरी चाल तुझी। नीट नीट की ठाक ठिकीची सुबग साजरी चाल तुझी। तुला पाहता जळली मर्जी नको करू ग इतराजी। तुझ्या रूपाचा उजेड भारी त्याहून भारी खानदान। वा तुझ्या रूपाचा उजेड भारी त्याहून भारी खानदान। बघता बघता होऊन गेलं नुसतं आमचं पांदान। अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा आणि तालुका शाखांच्या वतीने काल नागपूर इथे 20व्या लोकजागर स्मशान होलिका उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी गझल नवाज भीमराव पांचाळे यांच्या जगण्याचा विश्वास गझल गायनाची मैफिल स्मशानात रंगली होती। सेवाग्राम रेल्वे स्थानक मार्गावरील स्मशानभूमीत होळीच्या पर्वावर गझलांच्या सुराने आणि हास्य व्यंगाने वेगळाच रंग भरला। वर्धेकर रसिकांना हिंदी आणि मराठी गझलांचा आनंद घेत पौर्णिमेच्या रात्री स्मशानातील नीरव शांततेमध्ये अंधश्रद्धेला मूठ माती दिली। सर्फी हवा से कह दो शजर पे एक ही शजर पे एक ही पत्ता दिखाई देता है। आदिवासी बहुल नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासी बांधवांनी काल होळीचा सण मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीने साजरा केला। जिल्ह्यातल्या सर्वच आदिवासी पाड्यांवर आदिवासी बांधवांनी परंपरागत वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात नाचत गात पारंपरिक पद्धतीने होळीचा सण साजरा केला। गावामध्ये सर्वत्र उत्साहाचं वातावरण आहे। बुलढाणा जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने काल कापसाला भाव मिळावा या मागणीसाठी कापसाची होळी करून आंदोलन करण्यात आलं। शासनाने कापसाला पुरेसा भाव देऊन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे। कापसाची होळी करून शेतकऱ्यांनी यावेळी शासनाचा निषेध नोंदवला आहे। पश्चिम विदर्भ हा कापूस पट्टा असल्यामुळे सर्वांना माहीत आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जर महाराष्ट्र शासनानं 50% आणेवारी 50 पैशापेक्षा आणेवारी कमी जाहीर केली तर कापूस उत्पादकांना का मदत भेटत नाही किंवा भावसुद्धा भेटत नाही। त्याच्यामुळे सर्व शेतकरी हवालदिल झाले। त्याच्यामुळे आजचा रोज हा जो होळीचा सण आहे की तो निषेध म्हणजे
चांगल्या गोष्टीचा निषिद्ध गोष्टीचा निषेध करण्याचा हा दिवस आहे. त्याच्यामुळे कापूसाची होळी करून सर्व शेतकरी बांधवांनी हा निषेध नोंदवला. दुष्काळी स्थिती आणि अन्नधान्यांच्या उत्पादनादरम्यान चारा लागवडीसाठी प्रक्षेत्र नाही, त्यामुळे वैरणाची टंचाई निर्माण होत आहे. यावर पर्याय शोधत कमी जागेत कमी पाण्यात अधिक पौष्टिक चारा निर्मिती करण्याचा अनोखा प्रयत्न जळगावात पाहायला मिळाला. पाहूया त्याचा वृत्तांत. जळगाव शहरापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या कुसुंबा इथल्या अहिंसा तीर्थ गोशाळेत सुदृढ गायींसह भाकड गायींना आश्रयस्थान दिलं जातं. ही एक आदर्श गोशाळा म्हणून ओळखली जाते. 45 एकर क्षेत्रात असलेल्या या गोशाळेत 3000 गायी आहेत. मोठ्या संख्येनं असलेल्या या गायींच्या संगोपनासाठी चाऱ्याची आवश्यकता भासत असल्यानं या गोशाळेला जिल्ह्यातून तसंच बाहेर गावाहून ओला आणि सुका चारा मागवावा लागतो. यावर उपाय म्हणून या गोशाळेनं हायड्रोपोनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं शेती आणि मातीचा वापर न करता मक्यापासून चाऱ्याची निर्मिती हा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय. या गोशाळेचे व्यवस्थापक अभय सिंग आणि चारा निर्मिती प्रकल्पाचे व्यवस्थापक आर गुजर यांच्या मार्गदर्शनाखाली हायड्रोपोनिक तंत्रज्ञानानं चारा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पात एका रॅकमध्ये किमान 10 ते 15 ट्रे बसत असल्यानं कमी जागेत जास्त चाऱ्याची उगवण होते. केवळ पाण्याचा फवारा मारावा लागत असल्यानं रसायन विरहित हिरव्या चाऱ्याची केवळ 10 दिवसात निर्मिती होते. सध्या प्रायोगिक तत्वावर राबवल्या जाणाऱ्या या प्रकल्पामुळे 30 गायींना पुरेल इतकी चारा निर्मिती होते आहे. 2 किलो मक्का में 18 से 20 किलो चारा 10 से 12 दिनों में होता है. इसका प्रोसेस मक्का को 24 घंटे पानी में भिगो के रखना, उसके बाद में 24 घंटे कैरेट में रख करके उसको अंकुरित करना. अंकुरित होने के बाद में उसको 2 किलो पर कैरेट में 3 बाई 2 के कैरेट में डालना और उसके बाद में उस कैरेट को 10 या 12 दिन में वो 18 से 20 किलो चारा मिल जाता है. प्रथिनयुक्त चारा दुधाळ गायींसाठी अत्यंत उपयोगी आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागासाठी हा प्रकल्प नवसंजीवनी देणारा ठरेल यात शंका नाही. प्रत्यक्ष कृतीतून पाणी वाचवण्यासाठी अकोल्यातल्या निसर्ग कट्टा आणि मोरेश्वर फाउंडेशन या सामाजिक संस्थांनी प्रयत्न सुरू केले आहेत. एखाद्या घरातला नळ गळत असेल तर संस्थांच्या भ्रमणध्वनीवर डायल केल्यावर या संस्थांचा जलसेवक लगेच येऊन नळ मोफत दुरुस्त करून देणार आहे. या उपक्रमाला सहकार्य द्यावं असं आवाहन संस्थेने केलं आहे. आम्ही घरोघरी जाऊन नळ दुरुस्त करून देत आहे. आम्हाला याचा चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. प्रचंड जवळपास आम्हाला 150 लोकांचे याच्यातून फोन आलेले आहे. आतापर्यंत आम्ही 50 लोकांचे नळ दुरुस्त करून दिलेले आहे. आज जागतिक क्षयरोग दिन. पूर्वी जीवघेण्या ठरलेल्या क्षयरोगावर आज प्रभावी औषधोपचार उपलब्ध आहेत. ही औषधं रुग्णाने काटेकोरपणे घेतल्यास क्षयरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, हेही आता सिद्ध झालं आहे. गरज आहे ती उपचारांविषयीच्या जनजागृतीची. सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्यात जनतेचाही सहभाग आवश्यक आहे. क्षयरोग एकेकाळी हा रोग जीवघेणा मानला जात असे. त्या काळी ह्या रोगावरती प्रभावी औषधोपचार नसल्यामुळे ह्या रोगाविषयी जनमानसात भीती होती. 24 मार्च 1882 या दिवशी डॉक्टर रॉबर्ट कॉक यांनी मुंबईतल्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय आणि सर जे रुग्णालयात काम करत असताना क्षयरोगास कारणीभूत असणारा मायक्रोबॅक्टेरियम ट्युबरक्युलोसिस या जीवाणूचा शोध लावला आणि मग त्यावर उपचार करणं शक्य झालं. आता हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. त्यासाठी 6 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ औषधोपचार घेणं आवश्यक असतं. मात्र उपचार मध्येच थांबवल्यास तो उलटण्याचीही शक्यता असते. एका वर्षात टीबीवर पूर्ण उपचार न घेतल्यास 10 ते 15 जणांना टीबीची लागण होते. त्यात प्रामुख्यानं 80% टीबी हा फुफ्फुसांचा असतो. या व्यतिरिक्त ग्रंथी, हाडे, सांधे, मज्जासंस्था, जनन आणि विसर्जन संस्था, आतडं आणि इतर अवयवातही टीबीची लागण होऊ शकते. प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे HIV बाधितांना टीबीची लागण लगेच होते. त्यासाठी 2 आठवड्यांपेक्षा अधिक काळ खोकला असलेल्यांनी टीबीची चाचणी करून घ्यावी. निरनिराळ्या आजारांमध्ये
प्रामुख्याने श्वसन रोगांमध्ये स्टिरॉइड उपचार घेणाऱ्यांना क्षयरोगाची लागण होऊ शकते. क्षयरोग झालेल्या पेशंटनी स्वतःला झालेला आजार दुसऱ्याला होऊ नये याची खबरदारी घ्यावी. हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे सार्वजनिक जागेत थुंकणं टाळावं. खोकताना तोंडावर रुमाल धरणं आवश्यक आहे. तसंच क्षयरोगासाठी मोफत मिळणारी औषधं वेळोवेळी घेणं गरजेचं आहे. क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र सरकारतर्फे डॉट्स या उपक्रमाअंतर्गत मोफत तपासणी आणि पूर्ण कालावधीसाठी सरकारी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार करण्यात येतात. पुण्याजवळच्या बालेवाडी इथल्या क्रीडा संकुलात कालपासून 26व्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला प्रारंभ झाला. या स्पर्धेत देशातल्या 30 संघांमधून 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले आहेत. राज्य आणि पुणे तलवारबाजी संघटनेने आयोजित केलेल्या या स्पर्धेत फॉईल, इप्पी आणि सेबर अशा 3 प्रकारचे सामने होणार आहेत. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या संघाला चीनमध्ये होणाऱ्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होता येईल. येत्या रविवारी या स्पर्धेचा समारोप होणार आहे. क्रिकेट. बंगळुरू इथल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात भारताने बांगलादेशावर एका धावेने चित्तथरारक विजय मिळवला. 147 धावांचा पाठलाग करताना बांगलादेशाच्या फलंदाजांनी आक्रमक धोरण ठेवलं होतं. मिथुन अली झटपट बाद झाल्यानंतर तमीम इक्बाल आणि शब्बीर रहमान यांनी कुठलाही धोका न पत्करता 44 धावांची भागीदारी केली. मात्र त्यानंतर बांगलादेशचे 5 गडी 95 धावात परतल्यामुळे पारडं भारताकडे झुकलं होतं. मात्र सौम्य सरकार आणि महमूदुल्लाह यांनी झटपट 31 धावांची भागीदारी करत भारताच्या तोंडचं पाणी पळवलं. शेवटच्या षटकामध्ये 11 धावांची गरज असताना हार्दिक पंड्याने अचूक गोलंदाजी करत लागोपाठ 2 गडी बाद केले. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत नेला आणि शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज असताना फलंदाज मुस्तफिजुर रहमान धावचीत झाला आणि भारताला चित्तथरारक विजय मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल भारतीय संघाचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लष्कर-ए-तोयबाने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. हेडलीचा गौप्यस्फोट. जनतेच्या तक्रारींचं निवारण 60 दिवसांच्या मुदतीत करण्याची पंतप्रधानांची राज्यांना सूचना. धुळवडीच्या निमित्ताने आज देशभरात रंगोत्सवाचा जल्लोष. आणि विश्वचषक T20 क्रिकेट स्पर्धेत उत्कंठावर्धक सामन्यात भारताचा बांगलादेशावर चित्तथरारक विजय. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.